पाणी हे चंद्रभागा नदीत येऊन पोहोचलेलं आहे, तर चंद्रभागा नदी ही आता दुथडी भरून वाहू लागली। पुंडलिक मंदिरासह चंद्रभागा नदी पात्रातील सर्व मंदिरं ही आता पाण्याखाली गेलेली आहेत। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पुणे आणि मुंबईच्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे आज आपण बघू शकता की मी भीमा नदीच्या पात्रामध्ये आहे। निरेतून जे सोडण्यात आलेलं 61,000 क्युसेसचं पाणी ते आज पंढरपूरच्या भीमा नदी पात्रामध्ये पोहोचलेलं आहे। जो ऐतिहासिक पूल आहे दगडी पूल पंढरपूरमधील नदी पात्रामधला, तो आता पाणी खाली जाण्याची शक्यता आहे। एकंदरीत आपण बघितलं तर 61,000 क्युसेस जे पाणी सोडलं होतं ते आज पंढरपूरच्या नदी पात्रामध्ये पोहोचलेलं आहे। भीमा नदी पात्रामध्ये पंढरपूरमधील भीमा नदी पात्रामधील जी काही छोटे मोठे मंदिरे असतील ते सुद्धा आता पाणी खाली गेलेले आहेत। आपण बघितलं तर एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत जरी हे पाणी ओसरणार असलं, प्रशासनाने जरी इशारा दिला असला, तरी आता पंढरपूर नगरपालिकेकडनं नदीकाठच्या गावांना परिसर असेल या ठिकाणच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पात्रात नीरा नदीतून सोडण्यात आलेलं जे पाणी आहे ते आता भीमा नदी पात्रात पोहोचल्यामुळे भीमा नदी आता हे दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।